नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत 12 व 13 मार्च 2026च्या करंट अफेअर. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. ही व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार. चला सुरू करूया. उल्हास काय म्हणत आहे? उल्हास अंतर्गत चंडीगड पूर्णतः साक्षर केंद्रशासित प्रदेश. कोण? उल्हास. चंदीगडने 99.93% साक्षरता दर प्राप्त केला असून तो उल्हास योजनेअंतर्गत दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश ठरला आहे. पहिला कोण आहे केंद्रशासित प्रदेश? लडाख. उल्हास अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. निकष काय? 95% किंवा त्यापेक्षा जास्त साक्षरता प्राप्त करणे. पहिली 3 राज्ये कोण आहे? मिझोरम, गोवा आणि त्रिपुरा. आता महत्वाचे वन लाइनर बघणार आहोत आपण. स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या ग्लोबल मोबाईल पुरस्कारामध्ये सी.डॉटच्या स्वदेशी AI आधारित फसवणूक शोधक फ्रान प्रोला प्रथम स्थान मिळाले. कोणाला? फ्रान प्रोला. चिंदबरनार बंदर हे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान लागू करणारे भारतातील पहिले मोठे बंदर बनले आहे. कोण? चिरबंदर बंदर. डॉक्टर पार्थ विश्वास काय म्हणत आहे? डॉक्टर पार्थ बिस्वास यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? डॉक्टर पार्थ बिस्वास. कलम 368 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 368 या कलम मध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजे की NHRC यांनी मानवी हक्कावरील वार्षिक लघुपट विजेतीची घोषणा केलेली आहे. प्रथम पुरस्कार प्राप्त लघुपट राणी, उत्तर प्रदेश. दिग्दर्शिका सारिका जैन. आणि महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त लघुपट म्हणजे की लघुपट काय? डस्क ऑफ लाईफ. आणि दिग्दर्शक कोण आहे? दामोदर पवार आणि भाग्यश्री मनोज जानवेकर. आता बघणार पुढे चालूया. भारत काय म्हणत आहे? जगातील सर्वात मोठा वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टॅक्स 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. BCCI अवॉर्ड 2025-26 BCCIच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पॉली अमरिनर पुरस्कार शुभमन गिल यांना मिळालेला आहे. कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? राहुल द्रविड माजी मुख्य प्रशिक्षक. महिला जीवन गौरव पुरस्कार मिताली राज यांना मिळालेला. लाला अमरनाथ पुरस्कार आयुष मात्रे यांना मिळालेला आहे. आता पुढे चालूया आपण. महाराष्ट्र टाइम्सद्वारे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 12 मार्च महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. कोण? किती? 12 मार्चला. तमिळनाडूतील मुंदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ किती आहे? 36 आणि तमिळनाडूतील चौथे. राईट. तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडी काय म्हणत आहे? इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सादर केला आहे. कोणी? इंडियन आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेला सादर केलेला आहे. आता बघणार आहोत महत्वाचे वन लाइनर. सराव प्रश्न. उल्हास योजनेअंतर्गत काय म्हणत आहे? उल्हास योजनेअंतर्गत पूर्णतः साक्षर ठरणारा दुसरा केंद्रशासित प्रदेश चंदीगड, पहिला लडाख. राईट. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने NCSC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? डॉक्टर पार्थ बिस्वास यांची. डिजिटल ट्विट्स म्हणजे की डिजिटल ट्विन तंत्रज्ञान लागू करणारे भारतातील पहिले मोठे बंदर कोणते ठरले आहे? तर चिंदबरनार बंदर. BCCI तर्फे 2025-26 वर्षासाठीच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर आपला उत्तर काय येणार? शुभमन गिल. काय येणार? शुभमन गिल यांना.
कार्यांतर म्हणजे कायांतर कादंबरीसाठी 2026च्या सर्वोत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर आपला उत्तर काय ना, रश्मी पदवाड मदनकर. काय म्हणतात? रश्मी पदवाड मदनकर यांना. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत CAA भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली महिला व्यक्ती कोण ठरली? दीपाली दास ठरली. हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. आता पुढे चालूया आपण. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशन. माजी अटर्नी जनरल काय म्हणत आहे? माजी अटर्नी जनरल के वेणुगोपाल यांचे आत्मचरित्र नाव काय आहे? ॲन ॲक्सिडेंटल लॉयर, माय ॲडव्हेंचर्स इन लॉ अँड लाईफ. सहलेखक सुहानी सेन. राज्यसभेमध्ये निवडून येणाऱ्या पहिला LGBTQ खासदार कोण? नाव काय? मेनका गुरुस्वामी. पक्ष काय? तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल. अभिनेते कोण? अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना मेटा लाईफ टाईम अचीवमेंट्स अवॉर्ड 2026 प्रदान केला जाणार आहे. ADC 150 या स्वदेशी बनावटीच्या एअर ट्रॅपेबल कंटेनरची यशस्वी चाचणी DRDO आणि भारतीय नौदलाद्वारे घेण्यात आली आहे. छत्तीसगड मंत्रिमंडळाने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मान्यता दिली आहे. या अंतर्गत दुसरा धर्म स्वीकारण्यापूर्वी प्रशासनाला 60 दिवसाची पूर्वसूचना देणे बंधनकारक असेल. भारत 2005 नंतर प्रथम भारत 2005 नंतर प्रथम 2027 सॉरी मिस्टेक झाली. पुढे भारत 2005 नंतर प्रथमच 2027 मध्ये आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे यजमानपदी भूषवणार आहे. पहिला टप्पा कोण? बँकॉक, थायलंड. 2026 मध्ये भारतात होणाऱ्या इतर तिरंदाजी स्पर्धा: आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धा अहमदाबाद आणि दक्षिण आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धा कोलकाता. भारतातील पहिला वारस्क्यूज ब्रिज म्हणजे की लॅफ्टिंग ब्रिज जल वाहतुकीसाठी वर उचललेले जाणार ब्रिज आहे ना, श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट कोलकाता येथे उभारण्यात आलेला आहे. कुठं? श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट येथे. रश्मी पदवाड काय म्हणत आहे? रश्मी पदवाड मदनकर यांच्या कार्यांतर कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. देशातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी नवी मुंबई येथे उभारण्यात येणार आहे. देशातील स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र. राज्यातील सर्व शैक्षणिक कार्यालय एकत्रित आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल अमरावती येथे उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील तरुणांना भाषा व कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महिमा या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. काय सांगत आहे? महिमा ह्या संस्थेमध्ये काय? महाराष्ट्रातील तरुणांना भाषा व कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक बँक सहकार्याने. नागरिकत्व सुधारणा कार्याअंतर्गत CAA भारतातील नागरिकत्व मिळवणारी दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरली. कुठं? नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत CAA मध्ये. फुलपाखरू अभ्यासक काय म्हणत आहे? फुलपाखरू अभ्यासक डॉक्टर कृष्णमेघ कुंटे यांना पर्यावरणीय कामाबद्दल वसुंधरा साथी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. कुणाला? डॉक्टर कृष्णमेघ कुटे यांना. तर तुम्ही नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.